वगैरे वगैरेशी आहे, कसं होईल त्यांचं? त्यांना साधी गोष्ट आम्ही सांगितली, राजे हो, बलाढ्य, ताकदवर, विजयी, प्रस्थापित हे शब्द उद्धव साहेब ज्यांच्या पाठीशी उभे राहतात त्यांना लागतात. कालपर्यंत मातोश्रीच्या सावलीला जे उभे होते त्यांना तो विजयी शब्द अनुभवता आला. ज्या क्षणी त्यांनी मातोश्रीशी बैमानी केली, तो विजयी, बलाढ्य, ताकदवर आणि महाडकरांच्या काळजात राहणारं नाव हे स्नेहल जगताप आणि येणाऱ्या काळातली नाव असते. हे ताकदीनं मांडलं पाहिजे. राजे हो, एकूण ज्या काही पद्धतीचं राजकारण आणि गलिच्छपणा चालू आहे त्यामध्ये मी कायम मुद्द्यांवरती बोलायचा प्रयत्न करते. मी अजेंड्यांवर प्रश्न विचारते, मी बजेटवर प्रश्न विचारते. अमक्या ठिकाणी तुम्ही एवढं बजेट खर्च केलं, त्या बजेटचं काय झालं, कुठे खर्च केलं, कसं खर्च केलं, आपण याचे प्रश्न विचारतो. पण शिंदे साहेबांचे सवंगडी इतके सवंग आहेत की त्यांना थेटपणे बोलताच येत नाही. ते अजेंड्यांवर चर्चा करू शकत नाहीत. ते फक्त आणि फक्त ते सवंग आणि थिल्लर भाषा करू शकतात. बारसूमध्ये अशीच भाषा काही लोकांनी करायचा प्रयत्न केला. त्याचं काय झालं ते आज बघितलं सगळ्यांनी, की लोक कुणाच्या पाठीशी आहेत आणि लोक कुणाला प्रतिसाद देतात हेही बारसूमध्ये सिद्ध झालं. पण या निमित्ताने फार आम्ही स्वच्छतेचे पुजारी आहोत असं म्हणणारे किरीट सोमय्या, ज्यांना मी खेडच्या सभेतही सांगितलं होतं की कचरा डेपोमध्ये प्लॅस्टिक बॉटल शोधणं त्यांनी बंद करावं. मी अख्खे त्यांना कचरा डेपोच्या कचरा डेपो दाखवतेय. त्या कचरा डेपोचं स्वच्छताकरण कधी करायचंय ते त्यांनी ठरवावं. बारसूमध्ये ज्या जमिनी काही लाखांमध्ये विकत घेतल्या गेल्या आणि नंतर त्याचा सोन्याचा भाव करून जे आता परत त्याचा मागत आहेत, गुप्ता नावाचा अधिकारी ज्याची 92 एकर जमीन बारसूमध्ये आहे, यावर किरीट सोमय्या कधी बोलणार आहेत का? त्यांना काही प्रश्न विचारावे लागतील. त्याच बारसूमध्ये आमदार आशिष देशमुखची 18 एकर जमीन आहे, यावर ते काही बोलणार आहेत का? कोकण सारख्या ठिकाणी मच्छीमारी करणाऱ्यांची आडनावं मी कदम, सावंत किंवा जाधव अशी आडनावं मी समजू शकते, परंतु झवेरी, शर्मा, गुप्ता कधीपासून तिथे आले? बारसूमध्ये जेवढ्या लोकांच्या जमिनी विकत घेतलेल्या आहेत ते सगळेच्या सगळे आडनावं अमराठी कशी काय आहेत? आणि या अमराठी आडनावांनी जर भूमिपुत्र असणाऱ्या कोकणवासियांनाच हुसकावून लावण्याचा चंग बांधला असेल तर ही आपली जबाबदारी असेल की कोकणवासियांच्या सोबत ठामपणे उभं राहावं लागेल. सन्माननीय पक्षप्रमुख याच भूमिकेतनं आज बारसूमध्ये रिफायनरीच्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना भेटायला गेले होते आणि त्या प्रत्येकाला विश्वास देत होते की बाबा तुमच्या लढाईत आम्ही तुमच्या सोबत आहोत, कारण आमचं हिंदुत्व हे दंगली करून घर पेटवणारे हिंदुत्व नाहीये, तर आमचं हिंदुत्व लोकांना रोजीरोटी देऊन त्यांच्या चुली पेटवणारे हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे डोळ्याला पाणी लावून नमनम करणारे हिंदुत्व नाही, तर आमचं हिंदुत्व हे अडल्या नडलेल्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारं हिंदुत्व आहे. पण हे सगळं चालू असतानाच रत्नागिरीत अजून एका मिमिक्री आर्टिस्टांची पण सभा चालू आहे. अर्थात त्यांच्यावरती मी पुन्हा 9 आणि 12 तारखेला बोलेनच. आपण बोललंच पाहिजे, हा त्यांच्यावर बोललं पाहिजे. पण बऱ्याच जणांना असं वाटतंय की राणेंची पोरं फार बोलताहेत 8 दिवस झालं आणि सुषमाताई तुम्ही काही उत्तर दिलं नाही. मगाशी काही पत्रकार विचारत होते, जरा जाहीरपणे त्याची उत्तरं द्यावी. म्हटलं मला मुळात राणे साहेबांच्या दोनही पोरांना फार सिरियस घ्यावंसं वाटत नाही. मी मुळात राणे साहेबांनाही फार सिरियस घ्यावं असं काही वाटत नाही, कारण आमच्या गावाकडे एक म्हण आहे, सांगितल्या चाकरीचे आणि दिल्या भाकरीचे काही माणसं असतात. भाजपने त्यांना जी काही सांगितलेली कामं आहेत ती कामं ते चोखपणे पार पाडत आहेत आणि अशी कामं पार पाडताना आम्ही किती खालचा दर्जा गाठू शकतो, आम्ही किती लोअर लेवलला जाऊ शकतो ती लेवल ते दाखवून देत आहेत. तर त्यांनी ती लेवल दाखवून दिल्याबद्दल त्यांचे आपण आभार मानले पाहिजे. मला असं वाटतं की
थँक्यू सो मच. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सन्माननीय पक्षप्रमुखांचं आगमन इथं होत आहे. तुर्तास आपल्यामध्ये आणि पक्षप्रमुखांच्या मध्ये मी जास्त वेळ न थांबता या प्रवेशाच्या सोहळ्याचे आपल्या सगळ्यांच्या सह साक्षीदार होऊ इच्छिते. थांबते, रजा घेते. जय भीम, जय महाराष्ट्र. यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय सुभाषजी देसाई साहेब यांना विनंती करतो की आपण या तमाम जनतेला संबोधित करावं. महाडच्या या ऐतिहासिक सभेला उपस्थित असलेले शिवसेना नेते अनंतराव गीते, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, आताच ज्यांनी अत्यंत स्फोटक असं भाषण केलं त्या सुषमाताई अंधारे, शिवसेनेत आज दाखल होणारा संपूर्ण जगताप परिवार, श्रीमती स्नेहल जगताप आणि त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित बंधूंनो, भगिनींनो, हे मैदान म्हणजे एक ऐतिहासिक भूमीच आहे. इथे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचं दुसरं महाराष्ट्रव्यापी अधिवेशन घेतलं होतं. रायगडावर त्यावेळेला वंदन करून शिवसैनिक इथे आले आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी एक घोषणा दिली, मुंबई जिंकली, आता घोड दौड महाराष्ट्रात. कारण तेव्हा नुकत्याच झालेल्या मुंबईच्या निवडणुकीत शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकला आणि आता घोडदौड महाराष्ट्रात असं बोलून शिवसेना प्रमुख फक्त थांबले नाहीत, तर खरोखरच ती घोडदौड इतकी यशस्वी झाली की त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. अशी ह्या मैदानाची ख्याती आहे. त्यानंतरही अनेक सभा इथं झाल्या आणि आजची ही सभा सुद्धा ऐतिहासिक आहे. महाडचं संपूर्ण चित्र बदलवून टाकेल अशी आजची सभा माननीय उद्धव साहेब ठाकरे घेत आहेत. आणि मला खात्री आहे की इथे आलेले तुम्ही सर्वजण एक जे परिवर्तन करायचंय, बदल करायचंय, त्या जिद्दीने पेटून उठलेले आहात. आणि आपल्या महाराष्ट्राची आज जी धुळधाण केली जाते आहे, आणि बारसूला तर आज सकाळी उद्धव साहेब भेट देऊन आले, प्रकल्पग्रस्तांशी बोलून आले, त्यांना दिलासा दिला. आणि रिफायनरी सारखा उद्योग येत असेल, परंतु तो लोकांच्या छातीवर बंदुका ठेवून आम्ही आणू देणार नाही. पर्यावरणाचा, निसर्गाचा सर्वनाश करून होणारा विकास शिवसेनेला मंजूर नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये ठोकशाही करून कशासाठी या लोकांना आणलं जातंय, तर आपल्या बगल बच्च्यांना ह्या विकासाचा फायदा मिळावा. म्हणूनच त्या जमिनींचे जे अलीकडचे खरेदी विक्री व्यवहार आहेत ते अशा सगळ्या परप्रांतीयांनी करून ठेवलेले आहेत. त्यात गुप्ता, शर्मा, मेहता, शहा ही नावं आली कुठून? म्हणून माझं तर एक सांगणं आहे की जेव्हा या जिल्ह्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिफायनरीची घोषणा झाली, तेव्हापासूनचे परप्रांतीयांनी केलेले सर्व जमीन खरेदीचे व्यवहार स्थगित करावेत. तसा कायद्यात बदल करा. आणि हे महसूल कायद्यामध्ये एक छोटा बदल करून करता येणं शक्य आहे. जर हिम्मत असेल तर अशा थैलीबाजांना, अशा शेठ लोकांना आणि लुटारूंना आमच्या कोकणवासियांच्या जमिनी गिळायपासून थांबवा.
परंतु ते तर मुख्य इप्सित असल्यामुळे त्यांना थांबवलं जाणार नाही. आज महाराष्ट्रातला येणारे चांगले उद्योग दुसऱ्या राज्यांमध्ये पळवले जात आहेत. फॉक्सकॉनचा एक उद्योग गुजरातला दिला, दुसरा उद्योग कर्नाटकाला दिला. गुजरातमध्ये निवडणूक होती, आता कर्नाटकामध्ये निवडणूक चालू आहे. आपला बल्क ड्रग पार्क जो रोह्यामध्ये, याच जिल्ह्यामध्ये हजारो लोकांना रोजगार देणारा असा एक औषधी उत्पादकांचा मोठा प्रकल्प आपण तिथे आणत होतो. जवळजवळ मंजुरी झाली होती, परंतु भाजपनं, मोदी शहांनी तो उचलून गुजरातमध्ये नेला. चांगले उद्योग बाहेरच्या राज्यांमध्ये जात असताना हे मिंधे सरकार मूग गिळून गप्प बसलेलं आहे. आणि घाणेरडे प्रकल्प, धोकादायक प्रकल्प, लोकांना चिरडून ठोकून ठेचून काढणारे प्रकल्प मात्र महाराष्ट्रावर लादले जात आहेत. ही जी धुळधाण चाललेली आहे त्यामुळे जो लुटमारीचा प्रकार उद्योगामध्ये शिरलेला आहे. ह्या महाड MIDC मधले अनेक उद्योजक असं आता काकुळतीला येऊन म्हणतायत की आम्ही त्या आमच्या कारखान्याकडे जाणं सुद्धा आता टाळतो. नको नको त्या मागण्या येतात. हे कशा मागण्या पूर्ण करायच्या? त्यामुळे महाड MIDCची प्रगती पूर्णपणे खुंटलेली आहे. जोपर्यंत गद्दाराला लाथ मारून आपण बाहेर काढत नाही तोपर्यंत आपल्या लोकांचे रोजगार वाचणार नाहीत. आम्ही माननीय उद्धवजींच्या मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडे उद्योग खातं होतं. आम्ही दावोसला गेलो, माझ्याबरोबर आदित्य ठाकरे होते. अनेक गुंतवणूकदारांचे प्रकल्प आपण इथे आणले, त्यांच्याशी करार केले. करोनाच्या काळात सुद्धा महाराष्ट्र हे पहिलं राज्य की उद्योग सुरू ठेवले. कोणाचे रोजगार, कोणाच्या नोकऱ्या गेल्या नाहीत. आणि नव्या नव्या गुंतवणुकीचे करार केले. तेच त्यावेळेचे करार आता पुन्हा वाचून दाखवतायत. हा जिंदालचा जो प्रकल्प मोठा आपल्याच जिल्ह्यात धरमतर खाडीच्या बाजूला त्याचा मोठा विस्तार होतोय, तो करार उद्धवजींच्या उपस्थितीत स्वतः सज्जन जिंदाल यांनी सही करून दिलेला करार आहे. हे असे सगळे उद्योग आणत असताना फक्त महाराष्ट्राला कंगाल करणारे चांगल्या चांगल्या उद्योगांचे प्रकल्प, गुंतवणुकीचे प्रस्ताव हे इतर राज्यांमध्ये पाठवणारं हे नादान सरकार, आपलं सरकार, उद्धवजींचं सरकार असतं तर केंद्र सरकारची सुद्धा ही हिम्मत झाली नसती. आणि म्हणून आपलं हिम्मतबाज सरकार परत आणलं पाहिजे. आज या ठिकाणी स्नेहल जगताप आणि सर्व जगताप परिवाराचा जो प्रवेश होतोय हे एक असं चिन्ह आहे. हा बदल कसा घडतोय ते दिसतंय. महिन्या 2 महिन्यापूर्वी उद्धवजी खेडमध्ये गेले, संजय कदम यांचा प्रवेश झाला. तिथे एका गद्दाराला टक्कर नव्हे तर त्याची धुळधाण. मालेगावमध्ये उद्धवजी गेले आणि तिथे अपूर्व हिरेंचा प्रवेश झाला. फार मोठं एक सामर्थ्य शिवसेनेमध्ये दाखल झालं. आणि आता ह्या तालुक्यातला, इथे आसपासच्या परिसरातला अत्यंत लोकप्रिय असा जगताप परिवार त्यांच्या सर्व सहकार्यांसह दाखल होत आहे. त्यांचं स्वागत आहे. आणि ही जी भगवी ताकद आपली वाढते, आता हा बुलडोझर आपला शिवसेनेचा सुरू होणार. जे आडवे येतील ते चिरडले जातील. गद्दारांना त्यांची जागा दिसेल. आपल्याला फक्त ह्यासाठी जागरूक होऊन एका ताकदीनं, स्वाभिमानानं उद्धवजींच्या मागे उभं राहायचंय. जय भवानी जय शिवाजी बोलायचंय, त्यासाठी कष्ट करायचे आहेत. आणि आपला भगवा लवकरच पुन्हा एकदा महाराष्ट्रावर डौलानं फडकण्याचं पाहायला मिळणार. ते भाग्य आपल्याला मिळो अशी मी शुभेच्छा देतो आणि 4 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की,
धन्यवाद साहेब. यानंतर माजी केंद्रीय मंत्री तथा माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते आदरणीय आनंद गीते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावा. शिवगर्जना आता जिंकेपर्यंत लढायचं. आता थोड्याच वेळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित होणार आहेत. आपण सर्व उद्धव साहेबांना ऐकण्याकरता हजारोंच्या संख्येनं आपण सर्व उपस्थित झालेलो आहोत. आणि म्हणून या व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी शिवसेना नेते सुभाष देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, ज्यांचा प्रवेश उद्धवजींच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून होणार आहे, त्या माणिकरावांच्या सुकन्या स्नेहलताई जगताप, माणिकरावांचे बंधू हनुमान जगताप, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार, माजी आमदार, शिवसेनेचे सर्व शिवसेना, महिला आघाडी, युवा सेना या तिन्ही संघटनांचे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी आणि ही विराट सभा यशस्वी करण्याकरता उपस्थित असलेले बंधू भगिनी आणि मातांनो, संपूर्ण मैदान तुडुंब भरलेलं आहे. चांदे क्रीडांगण तुडुंब भरलेलं आहे. डाव्या बाजूचा रस्ता पूर्ण भरलेला आहे. उजव्या बाजूचा रस्ता पूर्ण भरलेला आहे. गेस्ट हाऊसची पूर्ण भिंत भरलेली आहे. वीरेश्वर मंदिराकडच्या चौकापर्यंत गर्दी गेलेली आहे. आणि उजव्या बाजूला सुद्धा ही गर्दी तुफान गर्दी झालेली आहे. जेवढे आज मैदानामध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त रस्त्यावरती उभे आहेत. महाडच्या इतिहासातली विराट सभा या ठिकाणी संपन्न होते आहे. आपल्या सर्वांची एक इच्छा आहे ना? आपली इच्छा काय? इच्छा आहे काय करायचंय? ऐकू येत नाही. काय करायचंय? काय भूताला बाटलीत भरायचंय? हा, तेच मला ऐकू येत नव्हतं. मग भूताला बाटलीत भरायचं ना? तयार आहात का? मी काल रात्री आलो या ठिकाणी. तसं 2 दिवस मी आहे इथे. आणि मग काल रात्री ज्या वेळेला ही व्यवस्था पाहायला आलो, व्यासपीठाची व्यवस्था, सभेची व्यवस्था, तेव्हा मला एक मीडियाचा एक प्रतिनिधी भेटला. त्याने माझी बाईट्स घेतले. त्याने मला 3 प्रश्न विचारले. त्या तिन्ही प्रश्नांचा उल्लेख मुद्दामून मी इथं करणार आहे. त्याने मला पहिला प्रश्न विचारला की महाडच्या चांदे क्रीडांगणावर ही सभा होणार आहे आणि मग या सभेला महाड शहरातील नागरिक येतील का? आता या इथं आणि बघा, या महाडच्या शहराच्या नागरिकांनी हे मैदान कसं भरलंय ते येऊन इथे पहा. दुसरा प्रश्न मला विचारला की स्नेहल जगताप प्रवेश करणार आहेत.
स्नेहल जगताप या काँग्रेसच्या आहेत, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी आहे. मग ही महाविकास आघाडीचे घटक असताना तुम्ही काँग्रेसच्या स्नेहल जगतापना प्रवेश देताय, मग हे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मान्य होईल का? मी त्यांना म्हटलं की ज्या दिवशी शिवसेनेत गद्दारी झाली, ज्या दिवशी आमदारांनी बंडखोरी केली, त्याच रात्री, हे मी सांगत नाही, 1 तारखेला मुंबईला बीकेसीला वज्रमुठ ही महाविकास आघाडीची सभा झाली. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे त्या सभेमध्ये बोलत होते आणि त्या सभेमध्ये अशोकराव चव्हाणांनी सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतोय. आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. जोरात टाळ्यांच्या गजरात हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा. त्यांनी आदरणीय गेते साहेब आपलं भाषण पूर्ण करे. जरा आवाज, खालूचा आवाज कमी करा. जरा आता वाद्य थांबवा, वाद्य थांबवा. एक मेला जी महाविकास आघाडीची वज्रमुठ ही विराट सभा, दृष्ट लागावी अशी सभा त्या मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये झाली. त्या सभेमध्ये काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्या सभेला उद्देशून बोलताना सांगितलं, सुरुवातीलाच सांगितलं की ज्या दिवशी शिवसेनेमध्ये गद्दारी झाली, आमदारांनी गद्दारी केली, बंडखोरी केली, त्याच रात्री
काँग्रेसच्या सर्वे सर्वा सोनियाजी गांधी यांनी आपल्या पक्षप्रमुख उद्धव साहेबांना फोन केला आणि त्यांना सांगितलं, उद्धवजी आप फिक्र मत करिए, आप चिंता मत करिए, हमारी कांग्रेस आपके साथ है और हमेशा आपके साथ रहेगी। आता ज्या सोनियाजींनी फोन करून उद्धव साहेबांना विश्वास दिलाय, त्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप आणि त्यांचे सहकारी शिवसेनेत प्रवेश करतायत म्हणून कुणीही काँग्रेसचा दुखावणार नाही, उलट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आनंद झाल्याशिवाय राहणार नाही, कारण पुढचं नेतृत्व महाडचं स्नेहल जगताप करणार आहेत। इथे आलेले आहात आपण सगळे, खूप मोठी यादी वाचली, खूप मोठी यादी प्रवेशाची, खूप मोठी यादी वाचली। नगरसेवक आहेत, पंचायत समितीचे कितीतरी माजी सभापती आहेत, नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत, अर्बन बँकेचे, सहकारी बँकेचे, सहकार सोसायट्यांचे, केवढी तरी मोठी लांबलचक यादी या ठिकाणी प्रवेशाची वाचण्यात आलेले हे सगळे आहात ना आपण, तुम्ही उपस्थित इथे, हे सगळे इथे उपस्थित आहेत आणि म्हणून हे विष पेरलं जात आहे, विष, हे विष पेरलं जात आहे अशा करता की काँग्रेसचे जे हितचिंतक आहेत, काँग्रेसचे जे मतदार आहेत, काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता हे विष पेरलं जात आहे। पण आज हा निर्णय केवळ स्नेहल जगताप आणि जगताप कुटुंब नाही, तर या महाड विधानसभेतील 100% काँग्रेसने हा निर्णय घेतलेला आहे आणि सर्वांनी एकमुखाने शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। तिसरा प्रश्न त्यांनी मला आणखीन एक विचारला की उद्याची सभा, ही सभा यशस्वी होईल काय, विराट होईल काय? म्हटलं ही सभा निश्चित विराट होणार आहे, कारण पहिली जाहीर सभा रत्नागिरी खेडला झाली, अतिशय विराट सभा। दुसरी सभा नाशिक जिल्ह्यात मालेगावला झाली, विराट सभा। तिसरी सभा जळगावला पाचोऱ्याला झाली, विराट सभा। आणि आता ही चौथी सभा त्याच विराट परंपरेत या महाडच्या चांदे नांगणात ही विराट सभा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आज विराट सभा या ठिकाणी आहे, विराट सभा। सगळे रस्ते तुडुंब भरलेले आहेत आणि म्हणून अतिशय वेगळं वातावरण आज संपूर्ण तयार झालंय। मला फक्त एकाच गोष्टीची आठवण करून द्यायची आहे, फार मोठं भाषण मी करणार नाही, कारण आपण सगळे, मी सुद्धा उद्धव साहेबांना ऐकायला उत्सुक आहोत। आपण रायगड जिल्ह्यामध्ये आहोत आणि रायगड जिल्ह्यापेक्षा आपण महाड तालुक्यात आहोत, एक क्रीडांगण महाड तालुक्यात आहे। मी धन्यवाद देतो माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुलेंना, या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अंतुले साहेब यांना मी धन्यवाद देतो, कारण हा जिल्हा पूर्वी कुलाबा जिल्हा होता। अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले आणि या कुलाब्याचं नाव रायगड करण्यात आलं। का? तर हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड या महाड तालुक्यात आहे। आणि दुर्दैव या गोष्टीच आहे की ज्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला हा रायगड, या रायगडच्या नावानं असलेल्या जिल्ह्यात दुर्दैवानं 3 गद्दार जन्माला आले आणि त्या गद्दारांना साथ देणारे जन्माला आले। खरं म्हणजे रायगडला लागलेला हा कलंक आहे ना कलंक? मग हा कलंक पुसायचा की नाही? हा कलंक आपल्याला पुसून काढायचा आहे। ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही पवित्र भूमी आहे। इथे फितुरांना थारा नाही, इथे फितुरांना पुढच्या निवडणुकीत टकमक टोक दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। दाखवायचं की नाही? आणि म्हणून हा मेळावा होऊ नये
ह्या मेळाव्याला कुणी येऊ नयेत म्हणून सगळे प्रयत्न झाले, सगळे प्रयत्न करण्यात आले. पण या सगळ्यांवर मात करीत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड केली, त्या रायगड निवासी विशेष करून ज्या महाड तालुक्यामध्ये ही आज हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडच्या रूपानं उभी राहिली, ते रायगडवासीय, ते महाडवासीय, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा, हा आपला भगवा, हा तेजाचा भगवा, जो भगवा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खांद्यावर दिला, शिवसैनिकांच्या खांद्यावर दिला, तोच भगवा आज घेऊन आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अखंड महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरा करतायत. आज आपल्याला शपथ घ्यायची आहे. मी मोठी शपथ नाही देत आहे, पण एक शपथ आपल्याला घ्यायची आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. घेणारी शपथ घ्या, सगळ्यांनी शपथ घ्या, जोरात सगळ्यांनी शपथ घ्या की आम्ही आज रायगडवासीय शपथ घेत आहोत. घ्या शपथ. आम्ही रायगडवासीय आज शपथ घेत आहोत की आगामी विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आम्ही आणू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुन्हा एकदा सन्मानानं महाराष्ट्राच्या हिताकरता, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या, महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या, महाराष्ट्राच्या महिलांच्या, महाराष्ट्राच्या युवकांच्या कल्याणाकरता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच करू अशी आम्ही शपथ घेत आहोत. घेतली ना शपथ आपण? मग आणखीन काय सांगण्याची गरज नाही. यानंतर माझ्यानंतर आता स्नेहलचा प्रवेश इथे होणार आहे. भूताला बाटलीत भरायला आपण समर्थ आहोत. आहात ना समर्थ? हा, मग आता खरं म्हणजे त्या भूतामध्ये हिम्मत नाही. त्याच्यात जर मर्दुमकी असेल ना तर त्याने राजीनामा द्या. अरे आताच तुला आम्ही बाटलीमध्ये बंद करून टाकू. आणि मग आता स्नेहल जगताप आणि हनुमान जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रवेश उद्धवजींच्या हस्ते या ठिकाणी होतोय. जरा बाकी उभे आहेत त्यांनी कृपया खाली जा, गर्दी करू नका, व्यासपीठाची मर्यादा आहे. संग्राम आज या ठिकाणी बाहेरची संघर्ष कन्या अर्थातच सौ स्नेहल जगताप या ठिकाणी प्रवेश करतायत. त्यांच्या समवेत युवा नेते हनुमानजी जगताप, विद्यार्थी काँग्रेसचे सन्मान्य राज्याचे पदाधिकारी युवा नेते श्री जगताप या सर्व मान्यवरांसोबत धनंजयजी देशमुख, जनार्दनजी मानकर, माजी अध्यक्ष तालुका काँग्रेसचे कृष्णाजी शिंदे, प्रभाकरजी मामुणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीधरजी सकपाळ, चेअरमन खरेदी विक्री संघ श्री अनंत देशमुख, अनिल एरुंकर, काँग्रेसचे सन्मान्य अध्यक्ष राजेंद्रजी कोरपे, सुभाष शिरशिवकर, राहुलजी साळवी, माजी उपसभापती प्रीती कालगुडे, माजी पंचायत समिती सदस्य नेहा मनवे, अहमद माटवणकर, माजी पंचायत समिती सदस्य मनोहर रेशीम, अशरफ कापडी, मनसूरजी तास, सरपंच जयवंत देशमुख, सरपंच नूर अहमद कालसेकर, वर्जीभाई कोंडूकर, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष संदीप जाधव, त्याचप्रमाणे सुदेजी कळमकर, माजी नगराध्यक्ष सौ नीता शेठ, सौ अस्मिता शिंदे, अजय सलागरे, दिलीप भागवत, माजी सभापती पंचायत समिती पोलादपूर, शैलेश सलागरे, माजी उपसभापती पोलादपूर, आनंद पाटे, भरत चौरगे, सचिन गायकवाड, दीपिका दरेकर, आनंद शिंदे, अमोल भोड आणि राष्ट्रवादीचे सरपंच सचिन ओझरडे, भाजपचे या ठिकाणी प्रदीप चिखलकर, श्रीकांत भिलार या सर्व मान्यवर या ठिकाणी आज खऱ्या अर्थाने प्रवेश करतात. त्यांचं स्वागत या ठिकाणी आपण करतो. आता नाही, अगोदर स्नेहल जगताप या आता आपण त्यांचा प्रवेश घेतलेला आहे, त्याच्यामुळे स्नेहल जगताप आपल्या समोर बोलतील आणि त्याच्यानंतर हा सांगतो, त्याच्यानंतर
आपण स्वागत समारंभ करणार आहोत आणि मग उद्धवजींचं मार्गदर्शन होणार आहे. कृपया व्यासपीठाच्या मागे डाव्या बाजूला उजव्या बाजूला जे उभे आहेत त्यांनी कृपया जा. या व्यासपीठाची मर्यादा लक्षात घ्या. व्यासपीठाच्या खाली जा, कृपया खाली जा. डी मध्ये या बाजूला या बाजूला या प्लीज. चला, स्नेहल जगताप. या सह्याद्री कन्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजूया आपण. उद्धव साहेब, जोरदार. स्नेहलगिरी जगतापांना विनंती करतो की त्यांनी सभेला संबोधित करावं. इथे उपस्थित असलेल्या सर्व जनतेला सर्वप्रथम माझा सप्रेम जय महाराष्ट्र. राजमाता मासाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कोकण भूमीचे सुपुत्र, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज यांना सगळ्यांना मी अभिवादन करते. हिंदू हृदय सम्राट, सरसेनापती, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होऊन मी वंदन करते. माजी मंत्री स्वर्गीय प्रभाकरजी मोरे, त्याचप्रमाणे माझे वडील स्वर्गीय माणिकराव जगताप साहेब यांना मी त्रिवार अभिवादन करते. मंचकावर विराजमान असलेले महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, ज्यांनी महाराष्ट्राला मुख्यमंत्री कसा असावा हे दाखवून दिलं, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडत आहे, ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नेते अनंतजी गीते साहेब, नुकतंच ज्यांचं भाषण या ठिकाणी झालं त्यांना लवकर जावं लागलं, आदरणीय नेते सुभाषजी देसाई साहेब, अरविंदजी सावंत साहेब, अंबादासजी दानवे साहेब, राजनजी विचारे साहेब, आमच्या कुटुंबाचे सर्वस्व माझे काका आदरणीय हनुमंत नाना जगताप साहेब, आदरणीय विनोदजी घोसाळकर साहेब, आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब, अजयजी चौधरी साहेब, संजयजी कदम, सुषमाताई अंधारे, मनोहरजी भोईर, विश्वनाथजी खराटे, उपस्थित सर्वच या ठिकाणी आबासाहेबांवर प्रेम करणारे माझे सर्व सहकारी, निष्ठावान शिवसैनिक आणि माता भगिनी, पत्रकार बांधव, या सगळ्यांना मी नमस्कार करते. साहेब, शिवसेना परिवारामध्ये आम्हाला सहभागी करून घेण्यासाठी आपण स्वतः या ठिकाणी आलात. मला व माझ्या सहकाऱ्यांना आपल्या शिवसेना कुटुंबामध्ये सहभागी करून घेतलेत, त्याबद्दल मी आपले मनापासून ऋण व्यक्त करते. साहेब, ही महाडची भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संघर्ष या ठिकाणी उभा केला आणि चौदार तळ्यावरती समतेचा संदेश देत ते बहुजनांसाठी खुले केले. ती ही महाडची भूमी आहे. 1942च्या शेतकरी सत्याग्रहामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांची ही माती आहे. या मातीने स्वराज्य उभे राहताना पाहिले, या मातीने छत्रपतींचा राज्याभिषेक पाहिलाय, स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक लढे पाहिलेत. ज्या चांदे क्रीडांगणावरती आज ही अतिविराट सभा संपन्न होते आहे, ह्याच चांदे क्रीडांगणावर आदरणीय सरसेनापती
बाळासाहेब ठाकरे यांची सभा पार पडली होती. त्यामुळे या सभेला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. या शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. साहेब, मी वडिलांचा हात धरून राजकारणात आले. आज त्यांची उणीव फार प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते. करोनाच्या काळामध्ये आपण राज्य सांभाळत असताना एक कुटुंब प्रमुख म्हणून भूमिका बजावत होतात. आपण करोनाच्या काळामध्ये केलेले काम त्याचं जगभरामध्ये कौतुक झालं. आपण राबवलेलं धारावी पॅटर्न त्याचा अभ्यास जगभरातल्या संस्थांनी केला. महाराष्ट्राच्या जनतेला करोनामुक्त जर का खऱ्या अर्थाने कोणी केला असेल तर साहेब ते आपणच केलेलं आहे आणि त्याचं सर्वस्व ते संपूर्ण श्रेय हे आपल्यालाच जातं. पण साहेब, ह्याच कोरोनाने माझे वडील माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांना आमच्यापासून हिरावून घेतले. महाडमध्ये करोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता तरी करोना सेंटर चालू करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच सेंटरमध्ये रुग्णांची काळजी घेताना त्यांना करोनाचा संसर्ग झाला. अखेर 26 जुलै 2021 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 22-23च्या रात्री या माझ्या शहरावरती आसमानी संकटाला ना भूतो ना भविष्यती अशा स्वरूपाचे जलप्रलय या महाड शहराने अनुभवला. साहेब, एकीकडे वडील रुग्णालयात आणि एकीकडे शहरामध्ये हाहाकार माजलेला होता. मी तातडीने मुंबईवरून महाडला आले आणि या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी उभी राहिले. मी महाडला आल्यानंतर रुग्णाशयावर असणारे आमचे आबा त्याही परिस्थितीमध्ये सातत्याने इथल्या कामाचा आढावा माझ्याकडून घेत होते, फोटो मागवत होते आणि मी पुढे काय केलं पाहिजे त्याबद्दल सूचना करत होते. अखेर 26 जुलैला साहेब अघटित घडलं आणि आमचे आबा आम्हाला सगळ्यांना सोडून गेले. साहेब, आम्ही शहर पुन्हा उभं केलं. नगराध्यक्ष म्हणून मला जे जे करता आलं ते मी केलं. या महाडकरांनी माझ्यावर, माझ्या कुटुंबियांवर अतोनात प्रेम केलंय. वडिलांच्या दुःखातून सावरण्यासाठी जेवढं माझ्या कुटुंबियांना प्रेम, सहानुभूती या महाडकरांनी दिली, त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच आज मी या ठिकाणी उभी आहे. आज आपण मला पक्षात घेतलं. माझ्यासोबत माझे सर्व सहकारी माझ्या सुखदुःखात भक्कमपणे पाठीमागे असतात. आज ते सर्वच्या सर्व या ठिकाणी आपल्या पक्षात आलेत. माझ्या कुटुंबियांसोबत माझ्या सर्व सहकाऱ्यांना आपण पक्षामध्ये सांभाळून घ्या. महाड, पोलादपूर आणि माणगावच्या जनतेने सातत्याने शिवसेना या पक्षावर प्रेम केलंय. तब्बल 6 वेळा शिवसेना पक्षाचे आमदार या मतदारसंघातून निवडून आलेत. आज या सभेच्या निमित्ताने आपल्याला एवढंच सांगायचे आहे की या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षाचा आमदार निवडून येईल, ही ग्वाही देण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सभेकरता माणगाववरनं लोक आलेत, पोलादपूरमधून लोक आलेत. या मतदारसंघातील जनतेने आता ठरवून टाकलेलं आहे की आम्ही उद्धव साहेबांचेच. साहेब, मला या शहराने नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. निवडणुकीदरम्यान आश्वासनांपैकी 90 ते 95% कामं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजेच नगरपालिका फंडातील 15 कोटी खर्च करून नगरपालिकेच्या मालकीची भव्य अशी शासकीय इमारत आज शहराच्या केंद्रबिंदू असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज डौलानं उभी आहे. 5 वर्षात 3 वेळा नगरपालिकेला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. जे जे महाडकरांना अभिप्रेत होतं ते मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न केला, करण्याचा प्रयत्न केला. आज या सभेला प्रचंड संख्येने उपस्थित राहून खऱ्या अर्थाने महाडकरांनी माझ्या कामाचा गौरव केला आहे. साहेब, अजून खूप काही करायचं आहे. अनेक समस्या आहेत, त्यांचं निराकरण करायचं आहे. जे जे टाकाऊ आहे ते काढून टाकायचं आहे. मोठी स्वच्छता मोहीम हाती घ्यायची आहे. माझ्या वडिलांचं स्वप्न जे अपूर्ण राहिलेलं आहे ते प्रामुख्याने मला पूर्ण करायचं आहे. म्हणून साहेब, जाता जाता एकच सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ह्या रायगडच्या भूमीत झाला आणि स्वराज्याचा वारू 4 दिशांना उधळला. आजच्या या महाडच्या सभेनंतर आपलीही विजयाची मुहूर्तमेढ ह्या सभेमधून रोवली जाईल आणि इथूनच शिवसेनेच्या विजयाचा रथ
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौफेर उधळेल यात कोणतीही शंका नाही. सोबत छत्रपतींचा आशीर्वाद आहे, बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे. बाळासाहेबांनी मुहूर्तमेढ ज्या मातीत रोवली त्या मातीचा आशीर्वाद घेऊन, माझ्या वडिलांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन आता नवीन सुरुवात करण्याची संधी आपण सगळ्यांनी मला दिलीत त्याबद्दल मी आपले आभार मानते. साहेब, आपल्याला अभिप्रेत असणारी शिवसेना पुन्हा उभी केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. आता जिंकेपर्यंत लढायचं आणि जिंकायचंच हा निर्धार करूनच काम करेन, हा विश्वास आपल्याला देते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर दक्षिण रायगडच्या वतीने आदरणीय उद्धवजी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होतो. मी अनिलजी नवगणे, दक्षिण रायगड प्रमुख, आणि संजयजी कदम, दक्षिण रायगड संपर्क प्रमुख, यांना विनंती करतो की त्यांनी आदरणीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा. आणि त्यानंतर जगताप परिवाराच्या वतीने देखील आदरणीय उद्धव साहेबांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांचा हा पुतळा यानंतर जगताप परिवाराच्या वतीने आदरणीय उद्धव साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करतो की तिने तमाम शिवसैनिकांना या ठिकाणी संबोधित करावं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मगाशी गीते साहेब रंगले होते आणि त्यांनी उल्लेख करून साधारणतः गेल्या काही दिवसातल्या आपल्या शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या सभेचा उल्लेख केला. ही गोष्ट खरीच आहे की मैदानं आता अपुरी पडतायत. अनेकांना असं वाटलं होतं की शिवसेना आता संपवली पाहिजे, असंही काही जणांना वाटतंय. आणि काही जणांचा असा एक गैरसमज झाला होता की ते स्वतः म्हणजे शिवसेना. तुम्ही निवडून दिलेली माणसं, मोठी केलेली माणसं गेली, पण ज्यांनी मोठी केली ती सगळी माणसं दुप्पट नाही, दसपट नाही, सहस्त्रपटीने ही माझ्यासोबत आलेली आहे. काही जणांना तर माझ्यावरती टीका केल्याशिवाय घशाखाली घासच उतरत नाहीये. आता मला असं वाटायला लागलेलं आहे की माझ्यावरती टीका केल्याशिवाय त्यांना रोज भाकरच मिळत नाही. मग तेही एक मला समाधान आहे की माझ्यामुळे माझ्यावरती
आरोप करणाऱ्यांना सुद्धा माझ्यामुळे भाकरी मिळते, 2 घास मिळत आहे, हेही नसे थोडके. आज जगताप कुटुंब आपल्या शिवसेना कुटुंबात आलेलं आहे. स्नेहलताईचं, त्यांच्या काकांचं, सगळ्या कुटुंबियांचं आणि तुमच्या सगळ्यांचं मी शिवसेनेत स्वागत करतोय. खरं म्हणजे मी असं म्हणत होतो की मातोश्रीवरती आपण प्रवेशाचा कार्यक्रम घेऊया आणि नंतर महाडमध्ये एक जाहीर सभा घेऊ. पण ऐकतील ते जगताप कुटुंबीय कसले. त्याने हट्टच धरला की नाही, इकडेच या ऐतिहासिक मैदानातच सर्वांच्या साक्षीने आम्ही प्रवेश घेणार. आणि म्हणून मी आज मुद्दामून आलो. स्नेहलताई आणि जगताप कुटुंबीय काँग्रेसमधून आलं. काही जणांच्या भुवया उठवल्या, काही जणांच्या पोटामध्ये गोळा आला की आता पुढच्या निवडणुकीत तर डिपॉझिट 100 नाही 1,00,000% जप्त. मग आता कसं होणार? काँग्रेसमधनं शिवसेनेत आले तर शिवसैनिकांचं काय होणार? अरे काय होणार काय? आमच्यातला गद्दार घेऊन भाजपवाल्यांनी डोक्यावरती चढवला. पण तसं आपण काही करत नाही. आपण त्यांना काही न देता त्या आपल्याकडे आले. आणि मला नेहमी आश्चर्य ह्याच गोष्टीचं वाटतं की तुम्ही दिलेलं खाली आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की नेहमी सत्ता असते, नाही ठीक आहे, सत्ता असते, त्या सत्तेकडे सगळेजण जातात. आज माझ्याकडे तर सत्ता नाहीये. पाठीमध्ये वार आपल्याच लोकांनी केला, गद्दारी केली आणि शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं आणि स्वतः तिकडे बसले. मग ज्यांनी त्यांना फूस लावली म्हणजे भारतीय जनता पक्षाने. जाऊ दे, शब्दकोश कमी पडतील, कारण मध्ये मी एक बोललो होतो त्याच्यावरनं वाद झाला होता. तर भारतीय जनता पक्षाने तर एवढा नीच डाव केला की आपलं चिन्हही चोरलं, आपलं धनुष्यबाण चोरला आणि तो त्यांच्या डोक्यावरती मारला. म्हणजे आज मी केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊनच तुमच्या समोर आलेलो आहे. बाकी माझ्या हातात काही नाही. आणि तरी देखील तुम्ही एवढ्या प्रचंड संख्येने सोबत आलेला आहात. जगताप कुटुंबीय आलेले आहेत. संजय, मगाशी आपण मला वाटतं भाषण केलं होतं, संजय कदम का दुसरे संजय कदम आहेत आपल्याकडे? संजय कदम आहेत, भरपूर आहेत. तिकडे अद्वै हिरे आले, आणखीन काही जण पुढच्या महिन्याभरामध्ये येणार आहेत. हे असं आश्चर्य या आधी कधी घडलं असेल असं मला वाटत नाही. पण विशेष म्हणजे महाविकास आघाडी म्हणून आपण पुढे जातो आहोत. मग मी काँग्रेस फोडतोय का? असं नाहीये. गेल्या काही दिवसांमध्ये आणि महिन्यामध्ये ज्या काही निवडणुका झाल्या, विशेषतः विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अमरावतीमध्ये मला वाटतं पदवीधर मतदारसंघ, तिकडे काँग्रेसचा उमेदवार जिंकला. शिवसैनिकांनी मेहनत केली, पण नुसता उमेदवार जिंकण्यासाठी मेहनत नाही केली, तर जिंकून आलेला उमेदवार जो आहे लिंगाडे, तो आपला शिवसैनिक, तो आपण. कारण आता हे एवढं एकजुटीने लढल्याशिवाय, आता बस करा फटाके जरा, जिंकल्यानंतर लावा, जिंकल्यानंतर लावा आता फटाके. एवढ्या एकजुटीने लढल्याशिवाय समोर जी हुकुमशाही वृत्ती उभी आहे तिचा पराभवच आपण करू शकणार नाही. आणि म्हणून आज आपण सगळे एकत्र आलेलो आहोत. विषय अनेक आहेत. आज सकाळी सुद्धा मी बाजूला जाऊन आलो. थोडा आता उत्साहावर नको, पण फटाक्यावरती पाणी होता.
ह्या मतदारसंघाबद्दल मी मुद्दामून माहिती घेतली. रायगड तर आहेच, त्याच्यानंतर शिवतरगड आहे, उमरठ आहे, तानाजी मालुसरे, मी येऊन गेलो तिकडे. त्याच्यानंतर मुरारबाजीचे स्मारक आहे, शेलार मामाचं गाव आहे, चौदार तळे आहे. हे एवढं सगळं असल्यानंतर कोणाची हिंमत आहे इकडे भगव्याला कलंक लावण्याची? भगव्याला कलंक लावणारे, भगव्याला डाग लावणारे, त्यांना माहिती नाही इकडे जशी मतं आहेत तशी पवित्र माती सुद्धा आहे. या मातीमध्ये राजकारणामध्ये तुम्हाला गाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तानाजी मालुसरे बद्दल काहीतरी, छत्रपती शिवाजी महाराज तर थोर होतेच, त्याच्याबद्दल काही वेगळं सांगण्याची गरज नाहीच. पण तानाजी मालुसरे सुद्धा, पुन्हा मी ती काय ती सगळी कहाणी सांगत नाही, गड आला पण सिंह गेला. पण निष्ठा कशाला म्हणतात? आम्हाला काही दिलं तरी आम्ही दुसऱ्या पक्षात चाललो आहोत. तानाजी काही निवडणुकीचं तिकीट नव्हते आले की महाराज यावेळेला मला लोकसभा पाहिजे, महाराज मला विधानसभा पाहिजे. तानाजी तर रायबाच्या लग्नाचं आमंत्रण घेऊन गेले होते आणि त्याच्यानंतरचं सगळं तुम्हाला माहिती आहे, आधी लगीन कोंडाण्याचं. याला म्हणतात निष्ठा, याला म्हणतात निष्ठा. मेलो तरी 72, पण भगव्याशी बेईमानी करणार नाही, भगवा फडकवेन. आणि त्या बहादराने भगवा फडकवूनच प्राण सोडला. ही तानाजी आणि त्यांच्या सगळ्यांची ही, मी म्हणेन, वारसदार समोर माझ्या बसलेली आहेत. अशी ही माती आहे, अशी ही भूमी आहे. पण आज मी जे बारसूमध्ये गेलो होतो, मला वाटतं सुषमाताई तुम्ही तो उल्लेख केलात, सुभाष देसाईंनी पण केला. एक माझं पत्र फडकवलं जाते, उद्धव ठाकरेंनीच दिलं होतं. उद्धव ठाकरे, हो उद्धव ठाकरेंनी दिलंच होतं पत्र. मी जाहीर सांगतो, कारण मला खोटं बोलता येत नाही आणि खोटं बोलण्याची गरज नाही, कारण मी पापच केलेलं नाहीये. मी नाही पाप केलं. एक साधारणतः हे आता जे गद्दार नाचतायत उपऱ्यांच्या सुपाऱ्या घेऊन, कारण का जागा विकले, मलिदा खाल्लाय. संपूर्ण जी यादी काढली आहे त्या यादीमध्ये सगळे उपऱ्यांची धन झालेली आहे. म्हणजे माझे जे गोर गरीब तिथले मूळ जमीन मालक आहेत, त्यांना मराचं बोट लावून तुम्ही त्यांच्या सोन्यासारख्या जमिनी घेतल्या. मग प्रकल्प, तुम्हाला माहिती होतं प्रकल्प येणार. आता हे नागोबा तिकडे बसलेत मालक म्हणून. पण मुद्दामून मी पुन्हा सांगतोय की मी मुख्यमंत्री असताना जे ठरवलं होतं की ठीक आहे, रिफायनरी नाणारला आम्ही होऊ देणार नाही, आम्ही होऊ दिली नाहीच, नाणारवरनं हाकलून दिली. पण नंतर मला दिल्लीतनं काही फोन आले, हे जे आता गद्दार गेलेले आहेत तिकडे, ते माझ्याकडे यायचे आणि साहेब हा मोठा प्रकल्प आहे. म्हटलं प्रकल्प मोठा बरोबर आहे, पण तो जर विनाशकारी असेल तर कोकणामध्ये कशाला घेतात, जाऊ द्या त्याला गुजरातमध्ये. तर नाही, तसं नाही म्हणे, तिकडे आता कोणाचा विरोध नाहीये, तशा काही वस्त्या नाही आहेत, गावं नाही आहेत, पर्यावरणाची हानी होणार नाहीये, ओसाड जमीन आहे. म्हणून माझ्याकडनं पत्र दिलं गेलं. आता मला अशी शंका येते की साधारणतः तुम्ही हा सगळा एकूण सिक्वेन्स बघितला तर आपलं सरकार पाडलं आणि तिकडनं संमती आली, किंवा तिकडनं संमती आली असेल आणि आपलं सरकार पाडलं असेल. कारण मी जे ठरवलं होतं की अंतिम मंजुरी, मी स्वतः तिथे जाईन, तिथल्या लोकांशी बोलेन, त्यांना त्या कंपनीला सांगेन प्रेझेंटेशन द्या, जनतेला विचारेन तुम्हाला हवंय की नको. हो बोललात तर प्रकल्प येईल, नाही बोललात तर गेट आउट, नाही बोललात तर गेट आउट. मग हे काय नाही सांगितलं जात, हे काय नाही सांगितलं जात. पण आज तिकडे गेल्यानंतर मी बघितलं इकडे पोलीस आलेत का, राहिलेत का शिल्लक इकडे पोलीस पाठवायला बंदोबस्ताला. संपूर्ण महाराष्ट्राचं पोलीस दल ते आपल्या बारसूमध्ये उतरवलेलं आहे. घराघरामध्ये पोलीस, गच्चीमध्ये पोलीस, बाल्कनीमध्ये पोलीस. आणखीन आतमध्ये मी गेलो नाही, कुठे कुठे पोलीस गेलेत बघायला. बाथरूम मध्ये पण गेले असतील. काय चालवलंय काय? अरे एवढा बंदोबस्त तुम्ही त्या चीनच्या सीमेवरती लावला असता ना, तर चीन आत घुसतोय, तो चीन तरी थांबला असता. पण चीन तिकडे माझ्या देशाची सीमा कुरतडून टाकतोय. तिकडे हे नेबळट सगळे केंद्रात बसलेले हे चीन विरुद्ध अवाक्षर काढायला तयार नाहीत.
पण इकडे बारसूमध्ये माझ्या गोरगरीब माझ्या कोकणी भूमिपुत्रांवरती लाठ्या चालवत आहे, अश्रुधूर सोडताय. कुठली लोकशाही? बरं, प्रकल्प जर का एवढा सोन्यासारखा असेल तर मग लाठ्या का चालवता? पोलीस दल का आणता? प्रकल्प एवढा चांगला असेल तर आज मी ज्या जाऊन केलं पोलिसांनी मी बाजूला केलं आणि जनतेत जाऊन उभा राहिलो. जर मी पोलिसांच्या शिवाय जनतेत जाऊन उभा राहू शकतो तर तुम्ही प्रकल्पाची बाजू घेणारे हे जनतेत जाऊन सांगत का नाही की हा प्रकल्प तुझ्या हिताचा आहे म्हणून? ठरवू दे जनतेला. नाही, कोकणामध्ये रोजगार येईल, आर्थिक समृद्धी येईल. अरे आता तिकडे तुम्ही सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या भूमिपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय आणि उद्या सांगताय का रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल. आज जिकडे बंदी करताय तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात? म्हणजे एक तर जमिनी उपऱ्यांच्या घशात घातल्या, प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच. जोपर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याच्या मनाविरुद्ध हे सगळं चाललंय, तो जोपर्यंत हो बोलत नाही आणि तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही. कोणी कितीही पिढ्या उतरवत संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरेल, संपूर्ण महाराष्ट्र उतरेल. पण जुलूम, दडपशाही पत्रकारांना अडवलं. आज बरं झालं पत्रकारांना सुद्धा कळलं, मी मुद्दामून गेलो तिकडे. मग हे एवढं सगळं असं धोक्यामध्ये का करताय तुम्ही? लपवून छपून का करताय? मातीची चाचणी करायची असेल तर मातीच्या भूमिपुत्रांची सुद्धा चाचणी करा, त्यांच्या मनाची सुद्धा चाचणी करा. सॉइल टेस्टिंग म्हटलं. सॉइल टेस्टिंग म्हणजे काय? नुसती माती म्हणजे एक पूर्वी आम्हाला धडा होता शाळेमध्ये, देश म्हणजे देशातली माणसं, देश म्हणजे दगडधोंडे नाहीत. जर तो प्रकल्प तुम्ही आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? आणि म्हणून परत एक सांगतो की आत्ताच तिकडे एवढा तगडा बंदोबस्त लावल्यानंतर उद्या रिफायनरी आल्यानंतर ही माझी भूमिपुत्र हे काय तिथले कोकणचे राजे भिकेचे कटोरे घेऊन फिरणार वणवण? या भांडवलदारांच्या दाराशी उभे करणार तुम्ही? यांचं आपलं ठीक आहे, खोके घेऊन मोकळे झालेत, तुमची सगळी धन झालेली आहे. पण माझं कोकणचं वैभव तुम्ही का मारता आहात? कोकणच्या भूमिपुत्रांवरती उपऱ्यांचा वरवंटा का चालवता आहात? याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. याचं उत्तर कोणाकडेच नाहीये. आज मी महाडमध्ये आलेलो आहे. आता स्नेहलताई तुम्ही जो उल्लेख केला त्यावेळेला सुद्धा मी आलो होतो. अर्थात तुमच्या घरी मला येणं जमलं नव्हतं, पण तळीये गावात मी गेलो होतो. तिकडनं कोण आलेत लोक सभेमध्ये बसलेत का कोणी? बरं, तुम्ही तिकडे नंतर कधीतरी जाऊन आलात का तिकडे? आता सगळे कसे घरामध्ये त्यांच्या आनंदात आहेत ना. तळेगावात जी घरं दरडीखाली गेली होती, मी स्वतः गेलो होतो तिकडे, अक्षरशः भयानक दृश्य होतं. मग तिथे मला जी लोक भेटली रडत होती आणि सांगत होती की साहेब आमच्या डोळ्यासमोर दरड कोसळली आणि पलीकडे आमचे सगळे मित्रमंडळी होते, नातेवाईक होते, आमच्या डोळ्या देखत आम्हाला इथून तिथे आणि त्यांना तिथून इथे येण्याचा वेळ सुद्धा मिळाला नाही. एका क्षणामध्ये सगळं जमीनदोस्त झालं, मातीचा ढीग आला, लोट आला आणि सगळे त्याच्या खाली दाबले गेले. कळलं? थांबा. सगळे त्याच्या खाली दाबले गेले. मग अख्खं प्रशासन मी कामाला लावलं होतं. तिथल्या तळे गावाचं पुनर्वसन करायचं, जागा ठरवली, घरं ठरवली. किती जणांना घरं मिळाली तिकडे? 2 वर्ष झाली. आणखीन 2 गाव आहेत. माझ्याकडे माहिती आलेली आहे, कदाचित खोटी असेल तर मला आनंद होईल, पण मी जी वाचतोय ती जर का बरोबर असेल तर या गद्दारांचं करायचं काय हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण 2 वर्ष होतील या पावसाळ्यामध्ये. मी जे वाचतोय ते बरोबर आहे का बघा. तळीये गावामध्ये एकूण 171 घरं स्थलांतरित झाले, त्यातली 66 नष्ट झाली. गुढीपाडव्याची तारीख दिली होती, आता 1 मे दिली होती, ती पण गेली. जेवढी घरं द्यायची होती त्यापैकी फक्त 15 घरं तयार आहेत. फक्त 15, 2 वर्षात 15 घरं. त्याच्यानंतर केळणई नावाचं गाव आहे, 128 घरं. साखर सुतारवाडी 44 घरं. यापैकी एकाही घराचं काम सुरू झालेलं नाही.
ही माझी माहिती आहे, पत्रकारांनी चेक करावी. चुकीची असेल आणि सगळे त्यांच्या घरी जाऊन आनंदात राहत असतील तर माझ्या एवढा आनंदी दुसरा कोणीही नसेल, दुसरा कोणी नसेल. पण आपले मुख्यमंत्री म्हणा, इथला आमदार सुद्धा जात येत असेल नुसतं नॅपकिन टाकून, त्या नॅपकिनचा वापर आता तुम्ही त्याला करायला लावायचा आहे. त्याला आता असा घाम फोडायचा आहे की नॅपकिन कमी पडला पाहिजे. काय आपला नॅपकिन खात्यात मारून चालायचा, खांद्यावर टाकून चालायचा. पण मी मुख्यमंत्री म्हणून अयोग्य होतो म्हणून तुम्ही गद्दारी केलीत. मग 2 वर्ष होत आली, अजूनही तिथल्या या गावातल्या घरांना, गावकऱ्यांना घरं का मिळाली नाहीत? मुख्यमंत्री सुद्धा आपले सुरत, गुवाहाटी, इकडे तिकडे तिकडे सगळीकडे जातात. तळीमध्ये आले होते का? दिल्लीच्या वाऱ्या करतात, दिल्लीला मुजऱ्या मारायला जातात. पण इकडे येण्याची त्यांना विस्मरण झालेलं आहे, कारण बसलेत आता. आज सुद्धा ते कुठे आहेत असं विचारलं, तुम्हाला माहिती आहेत कुठे आहेत? कशाला? ही दुसरी बातमी मी आणलेली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणजे भारतीय जनता पक्षाचे बोमई, त्यांनी बोंब मारलेली आहे. काय बोललेत माहितीये तुम्हाला? कर्नाटकचे मुख्यमंत्री पुन्हा बरळले. महाराष्ट्र एकीकरण समिती ही उचापती लोकांची संघटना, आम्ही त्यांचा बंदोबस्त करू. हे कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बोलतायत. गेल्या अनेक दशक, अनेक पिढ्या कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रामध्ये जो आपला मराठी माता बांधव आहे तो टाहो फोडतोय की अहो आम्ही मराठी आहोत, आम्हाला महाराष्ट्रामध्ये घ्या. नाही जायचं. भाषिक अत्याचार सुरू आहे, लाठीमार होतोय. बेळगाव महापालिकेवरचा तिथला तो भगवा त्यांनी उतरवला. मधल्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला होता. पण आमचे हे मुख्यमंत्री बाळासाहेबांचे विचार, कसले बाळासाहेबांचे विचार? त्या कानडी अप्पाच्या भांडी घासण्याचे विचार बाळासाहेबांचे असू शकतात? हे म्हणून मी सांगतो ना, 2-3 कागद घेऊन आलो. हे आता मला तर काय वाचता येत नाहीये. तुमच्यापैकी कोणाला कन्नड वाचता येत असेल तर या. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा कानडी भाषेमध्ये तिकडे जाहिरात आहे, कानडी भाषेमध्ये. तिथले जे मुख्यमंत्री आहेत ते माझ्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा बंदोबस्त करायला निघालेले आहेत आणि आमचे महाराष्ट्राचे लाचार मिंदे मुख्यमंत्री त्या मुख्यमंत्र्याची भांडी घासायला इथून कर्नाटकात जातात. लाज वाटत नाही? अरे जर त्यांच्यामध्ये तुमच्यात जरा तरी स्वाभिमान नावाची गोष्ट शिल्लक राहिली असेल, कारण आज दिवसभर बोंबलून झालं असेल, भांडी घासून झाली असतील. पण हे स्टेटमेंट तिथल्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर जर मिंद्यांच्या मध्ये हिंमत असेल तर त्यांनी तिकडे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे की अशा मराठी द्वेष्ट्या भाजपाचा पराभव करा, हे तिकडे सांगायला पाहिजे त्यांनी. एकूण वातावरण जे चाललेलं आहे फार विचित्र दिशेने चाललेलं आहे. काल परवाकडे मी त्याच्यावरती बोललो, प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष, खरं म्हणजे निवडणुकीमध्ये तुमच्या प्रश्नांवरती चर्चा व्हायला पाहिजे. पंतप्रधानांनी मन की बात केली, 100 वेळा झाल्या. 100 वेळा बोलले म्हणून सचिन तेंडुलकरच्या सेंचुरीची मजा नाही अजून. 100 वेळा बोलले पण तुमच्या मन की बात त्याच्यामध्ये होती. 2014 साली जी त्यांनी आश्वासने दिली होती, बोला ना तुम्ही आता एकमेकात बोलायला लागा की काय काय त्यावेळेला जे बोलले होते ते आतापर्यंत खरं त्यांनी केलेलं आहे. महागाई कमी झाली, नोकऱ्या मिळाल्या, उज्ज्वला योजना मिळते तुम्हाला. अनेक योजना अशा आहेत की त्यांची नावं आणि योजना आपण विसरूनच गेलो. सारी गोष्ट आहे. अच्छे दिन आले, 15 लाख रुपये मिळाले. मग हे कोणीच बोलत नाहीये. आणि त्याच्यावरती जरी कोणी विचारलं तर तू देशद्रोही आहेस, ठाकरे याला आतमध्ये. मग तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायला द्यायचं नाही, अवाजवी स्वप्न दाखवायची, मी तुम्हाला अमुक करेन, मी तुम्हाला तमुक करेन, का तुम्ही सगळे खुश होता.
तुम्ही म्हणजे आम्ही पण आलो त्याच्यामध्ये, कारण आम्ही 25-30 वर्ष आपण त्यांच्याच सोबत होतो आणि त्यांना निवडून देतो. आणि निवडून दिल्यानंतर मग जातीय दंगली घडव. म्हणजे मी परवा महाविकास आघाडीच्या सभेत जे बोललो की जर तुम्ही मला मतं दिली तर मी तुमच्या सगळ्यांच्या घरावरती सोन्याची कौलं चढवेन. टाळ्या नाही वाजवल्या तुम्ही, नाही पण नाही वाजवल्या म्हणजे तुम्ही हुशार आहात. असं कोण करू शकेल? सोन्याची कौलं चढवू शकेल? नाही नाही. पण तुम्ही विचार काय करता की अरे हे शक्य नाहीये, पण हा बोलतोय ना तर एकदा मत देऊन बघू ना, चढलीच कौलं तर काय वाईट आहे. मग द्यायची सोन्याची कौलं चढवणार म्हणून मतं दिली. तुमचे सोन्यासारखं मत असतं ते त्याला तुम्ही देता आणि सत्यानाश झाल्यानंतर मग पुन्हा आता काय करायचं? मग उद्या अरे सोन्याची कौलं गेल्या वेळेला नाही मिळाली पण आता त्याला मी हिरे लावून आणखीन कौलं चढवीन. मग जातीय दंगली भडकवायच्या, हिंदू मुस्लिम वाद लावायचे. आता सुद्धा कर्नाटकामध्ये जे पंतप्रधानांनी केलं मला आश्चर्य वाटलं, कारण काही वर्षांपूर्वी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढला होता. आठवते तुम्हाला? का काढला होता? हिंदुत्वाचा प्रचार केला आणि त्या प्रचारामध्ये बाबरी मशीद असेल, राम मंदिर असेल, हे मुद्दे तेव्हा त्यांनी काढले होते म्हणून त्यांचा मतदानाचा अधिकार काढला. निवडणूक तर लढवायची नाहीच, ती त्यांना लढवायचीच नव्हती, पण मतदानाचा अधिकार काढला. आणि आता आपले पंतप्रधान बोलतायत कर्नाटकातल्या मतदारांना की तुम्ही जेव्हा मतदानाला जाल, मतदान करताना जय बजरंग बली की जय बोलून मतदान करा. हा धार्मिक प्रचार नाहीये. मग निवडणूक जिंकायला सुद्धा तुम्हाला बजरंग बलीचं बल वापरायचं वेळ येत असेल तर तुमचं बळ गेलं कुठे? तुमची 56 इंचाची छाती गेली कुठे? म्हणजे आज सुद्धा तुम्ही बजरंग बलीच्या वरती निर्भर राहताय, तुम्ही त्याच्यावरती विसंबून तुमच्या निवडणुका चाललेल्या आहेत. का बजरंग बली की जय? तर काँग्रेसने त्यांच्या जाहीरनाम्यात म्हटलं की कर्नाटकामध्ये बजरंग दल दंगली घडवतोय, ते सत्तेवर आले तर बजरंग दलावरती बंदी घालतील म्हणून ह्यांना बजरंग बलीचं प्रेम आलं. मग ठीक आहे, जर काँग्रेस बोलली असेल बजरंग दलावरती आम्ही बंदी आणू म्हणून तुम्हाला बजरंग बली की जय आठवत असेल, तर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसेना संपवायला निघालेला आहात. तुमचं काय करायचं ते पहिले सांगा. आहे ना शिवसेना नाव तुम्ही माझं काढलं, प्रभू रामचंद्राचा माझा धनुष्यबाण तुम्ही माझ्या गद्दाराला दिलात. छत्रपतींची शिवसेना, महादेवाची शिवसेना, तो छत्रपतींचा अपमान नाही, तो महादेवाचा अपमान नाही, तो प्रभू रामचंद्राचा अपमान नाही. मग जर ते लोकांना आवाहन करत असतील की तुम्ही बजरंग बली की जय म्हणून मतदान करा, तर मी तुम्हाला सांगतोय की या पुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जय भवानी जय शिवाजी म्हणून या भाजपाला तडीपार करा. आणि प्रत्येक निवडणूक तुम्हाला हीच अशीच करावी लागेल की अब की बार भाजप तडीपार. आता तुम्ही सत्यपाल मलिकांबद्दल बोललात, महत्वाचा विषय. सत्यपाल मलिक म्हणजे साधीसुरी आसामी नाहीये, राज्यपाल होते, काश्मीरचे राज्यपाल होते. आणि त्यांनी जे काय एक बॉम्बस्फोट केलेला आहे, एक नव्हे 2-3 त्यांनी केलेले आहेत. 370 कलमाबद्दल बोललेले आहेत, भ्रष्टाचाराबद्दल बोललेले आहेत. पण सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्याला शर्मेने मान खाली घालायला पाहिजे की आपल्या देशाच्या सैनिकांचा उपयोग भाजपा स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय. भाजप स्वतःच्या निवडणुकीसाठी करतोय. पुलवामामध्ये 40 सैनिक जे देशाचं रक्षण करायला, भारत मातेचं रक्षण करायला म्हणून सैन्यामध्ये गेले, त्यांनी विमानं मागितली होती. पूर्ण तो सैन्याचा ताफा इकडून तिकडे नेण्यासाठी विमान पाहिजे होते, दिली गेली नाहीत. रस्त्याने जायला सांगितलं. रस्त्याने जाताना सुद्धा ज्या रस्त्याने हा ताफा जाणार त्याचं चेकिंग झालं नव्हतं. झाला हल्ला, 40 जण गेले. आम्ही काय त्याच्यावरती मतं मागून मोकळे. म्हणजे मी हेही उदाहरण सांगितलेलं आहे, आठवण सांगितलेली आहे की अटलजी जेव्हा पंतप्रधान होते आणि कारगिलचं युद्ध झालं, जिंकलं, तेव्हा आपल्या तिन्ही लष्कर प्रमुखांचे फोटो हे भारतीय जनता पक्षाने त्यांच्या पोस्टरवरती लावले होते. मग आपल्या लष्कर प्रमुखांनी अटलजींकडे नाराजी व्यक्त केली की हे बरोबर नाहीये.
हे देशासाठी शहीद झालेले आहेत. तुम्ही राजकारणात त्याचा वापर करता कामा नये. पण वाजपेयी सुसंस्कृत होते, त्यांनी ताबडतोब ते फोटो काढायला लावले, तो उल्लेख काढायला लावला. हे आता बसले ते जर असते ना तर त्यांच्या लष्कर प्रमुखाला पहिला हात टाकला असता. देशद्रोही आहेस. नुसता भारत माता की जय बेंबीच्या देठापासून म्हणजे देवाने देठ दिलाय म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडलं म्हणजे देशप्रेमी नाही होत. जो देशासाठी लढतो, देशासाठी म्हणजे कोणासाठी? आपल्यासाठी लढतो. तो छातीवरती गोळी झेलायला तयार असतो. आपल्याला तर काही करायचं नाहीये. आपल्याला त्याच्या हातामध्ये बुलेट, त्याच्याकडे बुलेट आहे, आपल्याकडे बॅलेट आहे. आपण सुद्धा देशाचे रक्षण करतेच आहोत. तो आपल्याकडे बघत असेल की अरे मी ज्यांचं रक्षण करतोय ते वीर आहेत का शेपूट घालणारे आहेत. आज सत्यपाल मलिकांकडे सुद्धा मध्ये सीबीआय जाऊन आली, माहित नाही त्यानं सुद्धा आत टाकतील. कारण प्रश्न विचारायचेच नाही. भ्रष्टाचार 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 म्हणून जी बोंबाबोंब चाललेली आहे, अनेकदा बोलून झालेलं आहे. एक तर दुसऱ्या पक्षांमध्ये जे नेते असतात, मोठे असतात, त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्यांच्या कुटुंबियांची बदनामी करायची. म्हणजे मोदींनी तिकडे सांगितलं कर्नाटकामध्ये की काँग्रेसने त्याने 91 वेळा शिव्या दिल्या. त्या प्रियंका गांधींनी त्यांना उत्तर चांगलं दिलं, मोदी जी हम गाली क्या देश के लिए गोली भी खाने के लिए तैयार है. पण हे त्यांनी दिलं उत्तर. मोदी साहेबांना मी जो प्रश्न विचारला त्याच्याबद्दल अजून कोणी बोललेलं नाहीये. की काँग्रेस तुम्हाला शिव्या देते ते त्याशिवाय तुम्ही मोजता, पण तुमची भोकं पडलेली तीनपाट जरा बरा शब्द आहे, त्याचा अर्थ काय तुम्हाला माहिती आहे. हे रोज जे माझ्यावरती बोलतायत, आज सुद्धा बोललेले आहेत, आज सुद्धा बोललेत. म्हणजे विनायक राऊत मगाशी सांगत होते की साहेब आमच्याकडे एक तो आहे ना, एक आणि त्याची एकाबरोबर 2 फ्री. त्याची म्हणे आता एवढी पंचायत झालेली आहे. हे त्यांनी सांगितलं, मी नाही. की त्यांना आता काय सांभाळावं कळतच नाही. 2 पोरं सांभाळायला गेला तर डोक्यावरचा टोप पडतो, टोप सांभाळायला गेला तर पोरं सुटतात. त्याच्यामुळे सूक्ष्म माणसावरती मोठी जबाबदारी आलेली आहे. पण रोज वाटेल ते बोलतात, बोलू द्या, कारण त्याच्यावरती त्यांचं पोट चालतंय. उद्धव ठाकरेचं आता तुम्ही सगळं काही काढून घेतलं तरी उद्धव ठाकरे तुम्हाला का त्याची भीती वाटते? का भीती वाटते? उद्धव ठाकरेला संपवायचं ना, संपवा. हे बघा, हे सगळे माझे कुटुंबीय आहेत, हे सगळे कुटुंबीय आहेत. काय तिकडे बारसूमध्ये तमाशा सगळा केला त्यांनी. बारसूमध्ये म्हणे उद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत. मी म्हटलं हो आहे. लोक सांगतात नाही हे खोटं आहे, खोटं आहे. म्हटलं नाही, तसं नाही, माझ्या नातेवाईकांच्या जमिनी आहेत, कारण तुम्ही सगळे माझे नातेवाईक आहात. मग आता जरा लढायला कसं एक बळ आलं की मी माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, आणि त्यांना सुद्धा बळ आलं की उद्धव ठाकरे त्यांचा नातेवाईक आहे. अरे मी तर माझ्या नातेवाईकांसाठी लढतोय, तुम्ही तो उपऱ्यांसाठी लढताय, ज्याचं तुमचं काहीच देणं घेणं नाहीये. माझा महाराष्ट्र तुम्ही मारता आहात, माझा महाराष्ट्र मारतात. बरं, आता काँग्रेसमधनं जगताप कुटुंबीय आपल्याकडे आलं. मध्ये आणि काय बोंब ठोकली होती, आम्ही का शिवसेना सोडतोय, कारण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. काय हिंदुत्व सोडलं? मी तर प्रत्येक सभेत विचारतो, तुम्ही मला एक जण उठून सांगा की गेल्या 3 वर्षामध्ये मी एक अशी कोणती गोष्ट केली आहे की तुम्ही म्हणाल की होय तुम्ही ही गोष्ट केली, तुम्ही हिंदुत्व सोडलं. मला सांगा. माझा उघड सवाल आहे, सगळ्यांना, जनतेला सवाल आहे. एक गोष्ट सांगा की ज्याच्यात मी हिंदुत्व सोडलेलं आहे. हिंदुत्व काय हे पहिलं तुम्ही समजून घ्या. जे शिवसेना प्रमुखांनी आणि प्रबोधनकार्यांनी जे मला सांगितलेलं आहे, आम्हाला सगळ्यांनी शिकवलेलं आहे, आमचं हिंदुत्व हे शेंडी जानेवारीचं हिंदुत्व नाहीये. अनेकदा बाळासाहेबांनी सांगितलंय की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नकोय, मला अतिरेक्याला बडवणारा हिंदू पाहिजे, देशद्रोह्यांना बडवणारा हिंदू पाहिजे. भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आहे काय? ते तर झालंच. आता मी त्यांना नवीन नाव ठेवलंय, गोमूत्रधारी. कारण ते काय करतात, आपली सभा झाली तर दुसऱ्या दिवशी कुठले तरी येतात, पळी पंचपात्र घेऊन गोमूत्र शिंपडतात. अरे काय शी. आणि वरती सावरकर शिकवतात. मग सावरकरांनी जे सांगितलेलं आहे की गाय ही माता जरूर आहे, पण गाय ही माता माणसाची नाही, बैलाची आहे.
त्याच्यामुळे जे त्याला गोमाता मानतात आणि गोमूत्र घेऊन गोमूत्रधारी फिरतायत त्यांचं हिंदुत्व कसं आहे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही. पण मी काँग्रेस सोबत गेलो तर मी हिंदुत्व सोडलं. तुम्ही सगळेजण हुशार, मी तुम्हाला पहिल्यांदाच बोलले की मेहबूबा मुफ्तीच्या बाजूला बसले सत्तेसाठी, तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? मोहन भागवत मशिदीत गेले तेव्हा त्यांनी काय सोडलं होतं असं मी बोललो? बरं, आता ते सगळं मन की बात त्याचं उर्दूकरण करून मदरशामधनं शिकवणार आहेत, मशिदीत जाऊन कवाली गाणार आहेत. मुस्लिम बांधवांनो बघा, शिका बाबा, तुमचं काय तुम्ही बघा. पण आमचं हिंदुत्व मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे. चंद्रकांत खैरेकडे बसले संभाजीनगरच्या सभेत सुद्धा मी बोललो होतो. काश्मीरला तो एक गनमॅन होता औरंगजेब, अतिरेक्यांशी लढत होता, लढला आणि सुट्टी घेऊन घरी जात असताना मधल्यामध्ये त्याचं अपहरण केलं गेलं, त्याचा छळ केला गेला आणि त्याचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह हा आपल्या सैन्याला मिळाला. कोणासाठी लढत होता? हिंदुस्थानसाठी. कोण लढत होता? औरंगजेब लढत होता. पळवला कोणी? पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पळवला. दहशतवाद्यांनी हे नाही पाहिलं की तो मुसलमान आहे, तो हिंदुस्थानकडनं लढतोय, त्याला तो आपला दुश्मन आहे. मग तसंच मी सुद्धा म्हणतोय, देशद्रोह्यांशी लढतोय, तो मुसलमान आहे, तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे, हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. पण तुमच्या कशालाच काही शेंडा ना बुडका, भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा तुम्ही बोलण्याची तुमची लायकी शिल्लक ठेवलेली नाहीये ना हिंदुत्वाबद्दल ठेवलेली आहे. जसं ती कुत्रे फिरायची पकडायची गाडी फिरते ना, महाडमध्ये फिरते की नाही कल्पना नाही मला, फिरते का? म्हणजे भटके कुत्रे ते पकडतात आणि गाडीत टाकतात. तशी ती भाजपची गाडी चाललेली आहे, भ्रष्टाचारी पकड मोहीम. दिसला भ्रष्टाचारी की टाकला भाजपात, दिसला भ्रष्टाचारी की टाकला भाजपामध्ये. तो जो काय भारतीय जनता पक्ष होता, तो भारतीय जनता पक्ष होता ज्याच्याबद्दल मला खरंच आदर होता. कारण ती पिढी वेगळी होती, विचार होते त्याच्यामध्ये, काहीतरी एक नैतिकता होती. पण आता देशभरातले सगळे भ्रष्ट तुम्ही सगळ्यांनी एकत्र केले, म्हणून मी त्यांना सांगितलं तुमचं बीजेपी म्हणजे भ्रष्ट जनता पार्टी असं नामकरण करा. माझ्या शिवसेनेचं तुम्ही नाव बदलायला निघालात ना, मी घेतलं ना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तसं तुम्ही लावा भ्रष्ट जनता पार्टी. जो भ्रष्ट असेल तो त्यांचा. मेघालयामध्ये सुद्धा अमित शहा गेले होते, तुम्ही प्रचार कधी बघितला मेघालयातला? अमित शहानी काय काय भाषण केलं होतं तिकडे? अमित शहा तिकडे सभेत बोलले होते की संपूर्ण देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार हे मेघालयामध्ये आहे. कोनराड संगमा निकाल लागले आणि देशातल्या सगळ्यात भ्रष्ट सरकारच्या मांडीला मांडी लावून आणि शपथविधीला पंतप्रधान आणि गृहमंत्री दोघे गेले. बघा, भ्रष्ट म्हणू नये आपला तसा काय सुंदर गुणाचा पुतळा भ्रष्टाचाराने माखलेला. मग तो भ्रष्टाचार तुम्हाला चालतो. देशातला सगळ्यात भ्रष्टाचारी सरकारचा मुख्यमंत्री तुम्हाला चालतो, त्याच्यासोबत भाजपा सत्तेसाठी पाठ लावतो. पण आमच्यामध्ये साध्या सुऱ्या माणसांवरती तुम्ही ईडीच्या रेट टाकतात, सीबीआयचे रेट टाकतात, वाट लावून टाकतात, सगळी कुटुंबियांची वाट लावतात. तिकडे हसन मुश्रीफची पत्नी सुद्धा रस्त्यावरती येऊन त्यांनी सांगितलं की आता धाडी धाडी बस झाल्या, गोळ्या घालून ठार मारा आम्हाला. कुठे नैतिकता, कुठे हिंदुत्व? लालू प्रसादच्या सुनेला सुद्धा बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही चौकशी केली. एका महिलेला बेशुद्ध पडेपर्यंत मला वाटतं त्यावेळेला गर्भवती होत्या त्या. एका गर्भवती महिलेशी तुम्ही असं वागता, हे तुमचं हिंदुत्व? घराण्याच्या घराणी उद्ध्वस्त करून टाकायची, कुटुंब उद्ध्वस्त करून टाकायची. भाजपात ये नाही तर तुरुंगात जा. किती जणांना तुरुंगात टाकणार? मी मागे सुद्धा बोललेलो आहे, एकदा संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावरती उतरून भाजपकडे जाऊया, चला टाका आम्हाला सगळ्यांना तुरुंगात, टाका तुरुंगामध्ये. पण ही हुकुमशाही वृत्ती, मला परवा कोणीतरी विचारलं तुम्ही मोदींचा पराभव करणार का? म्हटलं मोदींचा मी व्यक्तिविरुद्ध नाही, मी वृत्तीविरुद्ध आहे. आज आपण सगळेजण इकडे आलेलो आहोत, इथे आम्ही भगवा फडकवणारच, फडकलाच पाहिजे. पण या भगव्याचं महत्व लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण बोलतो, नुसतं ते जय जयकारापुरतं बोलू नका. त्यावेळेला
संपूर्ण जे एक भगव वादळ त्यांनी निर्माण केलं होतं आणि हिरवा वरवंटा तो तुकडे तोडून टाकले होते. संपूर्ण देशामध्ये हे ते जे जन्मलं ते आपल्या महाराष्ट्रामध्ये जन्मलं आणि त्यांनी आपली राजधानी आपल्या रायगडमध्ये केली. याचा अभिमान आणि तो अभिमान सातत ठरवणारी वागणूक आपली असली पाहिजे. तानाजी मालुसरेंचं गाव आमच्याकडे, हे गाव आमच्याकडे, 14 तळ आमच्याकडे. 14 तळ्यामध्ये सुद्धा सकाळी मी गेलो होतो, तिकडे ते वाक्य लिहिलेलं आहे की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नाही, मूलभूत मानवी हक्कांसाठी आहे, जो अजून संपलेला नाही, जो अजून संपलेला नाही. हे नॅपकिनवाले शेट घरी पाठवा, त्यांचं काही कौतुक नाहीये. मला चिंता पडले या देशामध्ये पुन्हा एकदा हुकुमशाही येते की काय, पुन्हा एकदा गुलामगिरी येते की काय, ही चिंता मला पडलेली आहे. आणि दरवेळेला आपण जे म्हणतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे, तो महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर सगळ्यांचा महाराष्ट्र हे एक सतीचं वाण हातामध्ये घेणार आहे की नाही, तुमच्यामध्ये तेवढी हिंमत आहे की नाही, हे मला आज बघायचंय. निवडणुका येतात आणि निवडणुका जातात, पण कदाचित 2024ची निवडणूक ही वृत्ती आपण गाडली नाही तर या देशातली शेवटची निवडणूक ठरेल. कारण आपली वाटचाल ही अध्यक्ष हुकुमशाहीच्या दिशेने चाललेली आहे. मी आणि मीच, माझ्याशिवाय कोणी नाही. जे नड्डा बोलले होते की देशात फक्त एकच पक्ष शिल्लक राहील, दुसरे कोणीच राहणार नाही, एक एक पक्ष संपवायला निघालेले आहेत. पण त्यांना एवढं कळत नाही, पक्ष म्हणजे नुसतं चिन्ह आणि नाव नसतं, पक्ष म्हणजे विचार असतो. तो विचार माझ्या समोर बसलेला आहे. पक्ष म्हणजे विचाराची बीज असतात, ती बीज आता फोफावलेली आहेत. किती अटका तुम्ही कराल, किती आरोप तुम्ही कराल, आणि मग एवढीच जर का तुमच्यात हिंमत असेल तर निवडणुका का लावत नाही? लावा, तुम्ही लोकसभा लावा, विधानसभा लावा, आणि जिथे जिथे महापालिका आहेत तिन्ही निवडणुका एकत्र लावा. मी त्यांना आव्हानच दिलेलं आहे की तुम्ही मोदींचं नाव घेऊन या, मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन येतो. मेंढ्यांना सांगतोय, कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं कौतुक नाहीये, पण मला आहे माझ्या. तुम्ही माझा चोरलेला धनुष्यबाण घेऊन या, मी माझी धगधगती मशाल घेऊन मैदानात येतो. अरे काहीतरी स्वीकारा. पण नुसतं खुर्ची मिळाले म्हणून तुम्ही पोलिसी दंडुकेशाही वापरून अत्याचार करणार असाल तर पोलिसांना सुद्धा सांगतो की सरकार येतं आणि जातं, हे सुद्धा सरकार हालायला लागलेलं आहे. मी बारसुमर सांगितलं की लाठ्या मारू नका. उद्याचं येणारं सरकार या जनतेचं असणार आहे, आपलं असणार आहे. आम्ही सूड वृत्तीने वागलो नाही, वागू इच्छित नाही. कायद्याचं पालन जरूर करा, पण कायद्याचं नाव सांगून अत्याचार कराल तर उद्या आमचं सरकार आल्यानंतर एक एक लाठीचा आम्ही हिशोब मागितल्याशिवाय राहणार नाही. एक एक लाठीचा हिशोब मागू. आम्ही सगळ्यांना आदराने वागवलेलं आहे. विरोधकांना सुद्धा अगदी त्यांनी माझ्यावरती शिव्या देऊन सुद्धा अजून देखील मी माझी पातळी सोडलेली नाही, कारण सोडायची मला गरज नाही. गटारामध्ये उतरण्याची मला गरजच नाही. गटारातला किडा गटारातच राहतो, त्याच्यामुळे मला गरज नाहीये. मला हे सगळे जीवाला जीव देणारे, आज माझ्या हातात काही नसताना हे सगळे जण माझ्यासाठी जमतायत, हे आशीर्वाद मला खूप पुरेसे आहेत. हे आशीर्वाद मला खूप आहेत. आणि म्हणून परत एकदा, दम तर नव्हताच, कधीच नव्हता. म्हणून तर तिकडे ते नाक मुठीत धरून शेपूट आत घालून गेलेले आहेत. जाऊ द्या. पण मगाशी गीते साहेबांनी शपथ घेतली, मला मुख्यमंत्री करण्यासाठी नाही. मी मुख्यमंत्री कसा होतो हे कोणी सांगण्याची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि तुम्ही मला तुमच्या कुटुंबातले एक मानता, त्याच्या पलीकडे माझी कमाई काय. मी राज्याचं कसं नेतृत्व केलं, मी काय केलं, कसं केलं, हे जगजाहीर आहे. मला काय कुठे लिहिण्याची किंवा कुठे बोलण्याची गरज नाहीये. तुम्ही ठरवणार आहात. पण तुम्ही एक मूठ मला आवडून सांगितलं पाहिजे की उद्धवजी चिंता करू नका. हा महाडचा मतदारसंघ हा पवित्र, भगव्याचं पावित्र्य राखणारा मतदारसंघ आहे. हा तानाजीचा आहे, शेलार मामाचा आहे, छत्रपती शिवरायाचा आहे. आणि आम्ही इकडे भगव्याला डाग लावणाऱ्याला गाडून त्याचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही, ही एकच शपथ घ्या. सगळ्यांना धन्यवाद देतो.
अशी साथ सोबत द्या. तुम्ही फक्त साथ सोबत द्या. मी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भगवा फडकून दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर सोमनाथ दिगंबर उजरडे, सरपंच शिरगाव, हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आदरणीय उद्धव साहेब त्यांना शिवबंधन या ठिकाणी बांधत आहेत. आणि जगताप परिवाराच्या वतीने मान्यवरांचा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण एक 5 मिनिटं या सत्कार उपस्थित राहून या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर कोणी जागा सोडू नका. राष्ट्रगीत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यानंतर आजची सभा संपणार आहे.